नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. बँक ऑफ इंडिया यांच्याकडून जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे ऑफिसर्स या पदासाठीची, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिराती संदर्भात. तर यानुसार पाहू शकता, बँक ऑफ इंडिया लीडिंग पब्लिक सेक्टर बँक आहे, याकडून जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. या भरतीसाठीचे ऑनलाईन अर्ज 27 मार्च 2024 पासून सुरू होत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 10 एप्रिल 2024. त्याच्यानंतर एज क्वालिफिकेशनचे ग्राह्य धरले जाईल ते 1 फेब्रुवारी 2024 रोजीचं असणार आहे. त्याच्यानंतर पुढची एक्झामिनेशन, हॉल तिकीट वगैरेची माहिती नंतर पुढे कळवण्यात येईल. यानुसार आपण जागा पाहूयात. पहिली जी वॅकेन्सी आहे यानुसार क्रेडिट ऑफिसर या पदासाठी स्ट्रीम GBO MMGS 2मध्ये ज्या जागा आहेत, एकूण जागा याच्यामध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत 25 जागा आहेत एकूण. याच्यामध्ये SC साठी 3 आहेत, ST साठी 1, OBC साठी 6, EWS साठी 2 आणि जनरलसाठी 13 आहेत. अशा एकूण 25 जागांची भरती क्रेडिट ऑफिसर या पदासाठी आहे. त्याच्यानंतर याच्यासाठीचं उमेदवाराचं वय जे आहे 1 फेब्रुवारी 2024 रोजीचं 23 ते 35 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. दुसरी जी पद आहेत पुढची MMGS 4मध्ये, त्यानुसार पाहू शकता चीफ मॅनेजर इकॉनॉमिक्ससाठी एकूण 1 पद आहे. चीफ मॅनेजर IT डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटरसाठी 2 आहेत. चीफ मॅनेजर IT क्लाउड ऑपरेशन 1. चीफ मॅनेजर IT नेटवर्कसाठी 1 आहे. IT सिस्टीमसाठी 1. IT इन्फ्रा 1 आहे. त्याच्यानंतर IT सिक्युरिटीसाठी 1. त्याच्यानंतर IT चीफ वेल्थ मॅनेजर मार्केटिंगसाठी 1. असे 9 जागा आहेत टोटल या सेक्शनमध्ये. वयाची पात्रता जी आहे ती 28 ते 40, 28 ते 45 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. पुढची पदे पाहू शकता. SPL स्ट्रीममध्ये लॉ ऑफिसर्ससाठी एकूण 31 जागा आहेत. डेटा सायंटिस्टसाठी 2 आहेत. MLOPS फुल स्टॅक डेव्हलपरसाठी 2. डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटरसाठी 2 आहेत. डेटा क्वालिटी डेव्हलपरसाठी एकूण 2 जागा आहेत. डेटा गव्हर्नन्स एक्सपर्टसाठी 2. प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग एक्सपर्टसाठी 2 आहेत. लिनक्स ॲडमिनिस्ट्रेटरसाठी 2 जागा आहेत. ऑरकल एक्स डेटा ॲडमिनिस्ट्रेटरसाठी 2. सिनियर मॅनेजर IT साठी 4. सिनियर मॅनेजर IT डेटा ॲनालिसिससाठी 4 आहेत. सिनियर मॅनेजर IT डेटाबेससाठी 3 जागा आहेत. सिनियर मॅनेजर IT क्लाउड ऑपरेशनसाठी 2. सिनियर मॅनेजर IT नेटवर्क सिक्युरिटी ऑपरेशनसाठी 3. सिनियर मॅनेजर IT सिस्टीम विंडोज सोलरिससाठी एकूण 4 जागा आहेत. सिनियर मॅनेजर IT इन्फ्रासाठी 2. त्यानंतर सिनियर मॅनेजर IT एंडपॉईंट सिक्युरिटीसाठी 1 आहे. सिनियर मॅनेजर IT सिक्युरिटी ॲनालिसिससाठी 4. रिस्क अँड कंट्रोलसाठी 1 आहे. त्याच्यानंतर IT फिनटेकमध्ये 5 आणि IT स्टॅटिशियनसाठी 2 अशा या विभागामध्ये एकूण 82 जागा आहेत. SPL स्ट्रीममध्ये वयाची जी पात्रता आहे ते 28 ते 37 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे उमेदवारांची या पदांसाठी. त्याच्यानंतर पुढे जी आहे SPL स्ट्रीममध्ये पुढची पदे आहेत लॉ ऑफिसर्स, इकॉनॉमिस्ट आणि टेक्निकल ॲनालिसिससाठी सुद्धा इथे लॉ ऑफिसरसाठी 25 आहेत. इकॉनॉमिस्टसाठी 1 आणि टेक्निकल ॲनालिसिससाठी 1 आहे. अशा 27 जागा आहेत. वयाची पात्रता 25 ते 32, त्याचबरोबर 21 ते 35 वर्ष दरम्यान ह्या 2 पदांसाठी आवश्यक आहे. त्यानंतर इथे पे स्केल देण्यात आलेला आहे प्रत्येक पदासाठीचा, तो चेक केला जाऊ शकतो कशा पद्धतीने आहे. पात्रताची आहे उमेदवाराची शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे, ती चेक केली जाऊ शकते. प्रत्येक पदासाठी कशा पद्धतीने शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. त्याच्यानंतर वयाची जी पात्रता आहे त्याच्यामध्ये SC साठी आणि ST साठी 5 वर्ष. त्याच्यानंतर OBC साठी 3 वर्षाची सूट आहे आणि PWBD साठी 10 वर्षाची सूट असणार आहे. याच्यानंतर याची पुढची जी माहिती देण्यात आलेली आहे अधिकृत जाहिरातीमध्ये ती चेक केली जाऊ शकते. अधिकृत जाहिरातीची नोटिफिकेशन लिंक आहे ती PDF लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. डाउनलोड करून तुम्ही विस्तारित माहिती चेक करू शकता. त्याचबरोबर इथे गाईडलाईन्स आहेत PWBD कॅन्डिडेट्स, त्याचबरोबर EWS कॅन्डिडेट्ससाठी अप्लाय करण्यासाठी त्याचबरोबर माहिती देण्यात आलेली आहे. सिलेक्शन प्रोसेस पाहू शकता. याच्यामध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे. स्ट्रक्चर पाहू शकता. याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेजसाठी 25 प्रश्न, एकूण 30 मिनिटाचा वेळ आहे. प्रोफेशनल लँग्वेज रिलेव्हंट टू द पोस्टसाठी 100 प्रश्न, 60 मिनिटांचा वेळ यासाठी. आणि जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स बँकिंग इंडस्ट्रीसाठी 25 प्रश्न, 30 मिनिटांचा वेळ आहे. प्रोफेशनल लँग्वेजमध्ये नॉलेजमध्ये तुम्ही जो पदासाठी अप्लाय करणार आहात त्या रिलेव्हंट पोस्टनुसार प्रश्न विचारले येतील याच्यामध्ये.
अशा पद्धतीने असणार आहे ऑनलाईन जी सिलेक्शन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये. आणि रॉंग आन्सरसाठी, चुकीच्या उत्तरांसाठी पेनल्टी असणार आहे. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू प्रोसेस पाहू शकता. याच्यामध्ये जे CBT एक्झाम झाल्याच्यानंतर जी मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल एक्झामच्या मार्क्सवर, ते एक्झामच्या मार्क्सवर तुमची जी सिलेक्शन प्रोसेस असणार आहे त्यासाठी इंटरव्ह्यू घेतला जाईल मेरिट लिस्टनुसार सिलेक्शन झालेल्या उमेदवारांचं. आणि त्याच्यानंतर फायनल उमेदवारांची सिलेक्शन यादी जाहीर केली जाईल. अशा पद्धतीने भरतीसाठी जी प्रोसेस असणार आहे सिलेक्शन प्रोसेस घेतली जाईल. त्याचबरोबर अप्लाय करण्यासाठी जी दिलेली अधिकृत वेबसाईट आहे त्यावर ऑनलाईन पद्धतीने अप्लाय केलं जाऊ शकतं. ही जी वेबसाईट आहे अधिकृत वेबसाईट IBPSद्वारे ही परीक्षा घेण्यात येणार असून यासाठीची लिंक जी आहे अवेलेबल करण्यात आलेली आहे. या लिंकवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करून बेसिक इन्फो, फोटो अँड सिग्नेचर, डिटेल्स, प्रिव्ह्यू अपलोड्स करून पेमेंट करून जी पूर्ण प्रोसेस आहे ते डन केली जाऊ शकते. आणि त्याच्यानंतर अर्ज माझे प्रोसेस पूर्ण होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर पुढची जी प्रोसेस असेल म्हणजे सिलेक्शन प्रोसेस त्याचबरोबर एक्झामिनेशन प्रोसेस याबद्दलची विस्तारित माहिती पुढे कळवण्यात येईल. म्हणजे एक्झामबद्दलची डिटेल्ससुद्धा कळवण्यात येतील. अशा पद्धतीने विविध पदांसाठीची जी भरती आहे बँक ऑफ इंडियातर्फे यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याच्यामध्ये जी शैक्षणिक पात्रता आहे ती सुद्धा देण्यात आलेली आहे, ती चेक केली जाऊ शकते. प्रत्येक पदासाठी काय काय शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे, त्याचबरोबर कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे ही सगळी माहिती देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.